मित्रांनो, आम्हाला अभिमान वाटतोय डी-एस-के टोयोटा आणि ऑटोमोबाईलच्या इतिहासात खूप नवीन पायंडे पाडले. एक मी तुम्हाला सांगेन. अरे माझा मेकॅनिक आहे. त्याला छान ड्रेस देईल, सगळं देईल. पण जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला येते, त्यावेळेला काय होणार? खालनं चिखलाने भरलेली आहे, घाणीनं भरलेली आहे. खेडेगावातली असेल तर शेणानं भरलेली आली असेल. तर ती आधी स्वच्छ धुतली पाहिजे रे. त्याच्यानंतर मेकॅनिक त्याला वरती घेऊन तपासेल. 2000 सालापर्यंत काय, आत्ता 2010 सालापर्यंत गाडी जेव्हा आत येते तेव्हा तिला शॅम्पूने स्वच्छ करून अंघोळ करून घ्यायची पद्धत कुठेही भारतात नव्हती. गाडी डिलिव्हरी करताना धुण्याची पद्धत होती. आम्ही उलटं केलं. अरे माझा मेकॅनिक हा मीच आहे, एक प्रकारे मी झोपेल का गाडी खाली? त्याला काही मन नाही का? तुम्हाला जर गाडी चांगली करायची असेल, तुमचा स्टाफ जो आहे, ज्याच्या जीवावर तुम्ही कंपनी चालवता, तुम्ही म्हणता ग्राहक दैव भव, तर ग्राहक म्हणजे मेकॅनिक तुमचा ग्राहक नाही. गाडी विकत घेतो तोच तुमचा ग्राहक नाही? तो तर आहे. गाडी चालवत जो आणतो त्याचा ड्रायव्हर पण माझा ग्राहक आहे, माझा मेकॅनिक पण माझा एक प्रकारे ग्राहक आहे. म्हणजे काय? जसं तुम्ही ग्राहकाला मान देतात तसं त्याला देणार. दारावरच्या वॉचमॅनापासून सगळे माझे ग्राहकच आहेत. मग त्या माझ्या मेकॅनिकला जर चांगली गाडी दुरुस्त करायची, त्याला स्वच्छ गाडी नको हातात द्यायला? मग आम्ही वॉशिंगचे प्रकार आणले. वॉशिंगचे 4-4 बेटवाले बाहेर धुवायला, कारण की गाडी धुण्यात वेळ जाणार आहे. आणि पहिल्यांदा गाडी शॅम्पूने स्वच्छ धुवायची, मगच आत होणार. मग तो रिपेअर करणार आणि परत जाताना त्याला शॅम्पूने धुवून द्यायचे. याला डबल वॉशिंग म्हणतात. आता ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीमध्ये झालेलं आहे. तुम्ही टोयोटा तर नक्की असणार आहे. जर नसेल तर तुम्ही कधी टोयोटा किंवा कुठल्याही शोरूममध्ये जात असाल तर विचारा त्यांना डबल वॉशिंग आहे की नाही. येताना आत स्वच्छ करून घ्या, जातानाही स्वच्छ करून द्या. अशा प्रकारे तिथे वॉशिंगची सोय केली, त्याला व्हेंटिलेशनची सोय केली. नॅचरली ड्रायव्हर असो कोणी असो, आमच्याकडे आम्ही विचार केला की त्यावेळेला कॉलिस आहे. कॉलिस सगळ्या महाराष्ट्रभर हे नव्हत्या, शोरूम नव्हत्या. ही गोष्ट 2000ची आहे. तर बाहेरनं 100 किलोमीटरमधनं, 150 किलोमीटरमधनं गाडी सर्व्हिसिंगला येणार टोयोटाची कॉलिस. कोण आणणार? ड्रायव्हर आणणार. जो कोण कॉलेज घेतो तो श्रीमंत माणूस त्यावेळेला टोयोटा घेत असेल, किंवा कोण जो कोण येईल तो. जेव्हा तो 200 किलोमीटर, 100 किलोमीटर उन्हातानाची माझ्या पुण्याच्या भावदांपर्यंत गाडी सर्व्हिसिंगला आणणार, रिपेअरला आणणार, तेव्हा त्या ड्रायव्हरनी तिथं ते आउटसाईडला आहे, ते काय शहरातलं गॅरेज नाही की तिथं तुम्हाला लगेच बाहेर चहाची टपरी आहे किंवा काहीतरी खाण्याची सोय आहे. नाही. अतिथी देवो भव, येणारा ग्राहक तो आहे, तो माझा अतिथी आहे. मग आम्ही वरती एअर कंडिशन 4 खोल्या केल्या, त्यात प्रत्येकी 3-3 बेड ठेवले, 12 जणांची सोय केली. दमून आलात, लांबनं आलात, विश्रांती घ्या. अंघोळीची दमून आलात, सकाळी लवकर निघाला, अंघोळीची पण सोय केली. आणि चहा, जेवण, खाणं हे तर आमच्या रक्तात आहे. अतिथी देवो भव. ते तर आमच्या कुठल्याही ऑफिसला जा, चहाच्या वेळेला चहा, ब्रेकफास्टच्या वेळेला ब्रेकफास्ट आणि जेवणाच्या वेळेला जेवण दिल्याशिवाय आमच्याकरता कोणीही पाहुणा परत जाऊ शकत नाही. पाहुणाच काय, एखादा भांडायला आला, शत्रू जरी आला, भांडायला आलं, गिराईक जरी आलं, रागवलेला माणूस तरी आला, बाबा रे नंतर रागवणार आहे, प्लीज प्लीज जेव, मग तुला काय रागवायचं तर रागव. अशा प्रकारे यशाचा मार्ग पोटातून जातो. हे जे काही आपलं पूर्वजाचं म्हण आहे, हे मी अनुभवलं आहे. माझ्या यशाच्या मार्गात पोटातूनच तो सारखा रस्ता गेलेला आहे. डिनर डिप्लोमॅसी इंग्लिशमध्ये म्हणतात, ती हीच असते. पण ही ना डिप्लोमॅसी आहे, ना यशासाठी केलेला रस्ता आहे, उत्स्फूर्त आलेला रस्ता आहे. मग आम्ही तिथं टोयोटाचं सुंदर कॅन्टीन तयार केलं, एअर कंडिशन रूम तयार केल्या, शॉवर्स तयार केलेत. शोरूम बांधताना साध्या डिझाईनमध्ये, अरे गाडी आत येईल, मेकॅनिक ती तपासेल, तो आधी यादी करून घेईल कामाची, मग त्याचं बिल करायचं, मग त्याचे पैसे घ्यायचे, ते काउंटर बघायचे. हा विचार नाही, हे तर कॉमन आहे. त्याच्या पलीकडचा विचार, येणाऱ्या माणसाचं काय, येणाऱ्या क्लायंटचं काय, तो विचार आम्ही केला. आणि म्हणून डी-एस-के टोयोटा जगावेगळी ठरली. त्याचं कॅन्टीन, त्याचं सगळं. आणि अजून जॅपनीज लोकांकडनं मला शिकायला मिळालं. आणि त्याच्यापेक्षा माझं पहिल्यापासून ते रक्तात आहे, अतिथी देवो भव. आम्ही क्लायंटला नेहमी, ग्राहकाला एवढं महत्त्व देतो. काही करून माझ्या टोयोटा बावधनच्या शोरूमला तुम्ही तरी घ्याल किंवा कुठल्याही शोरूमला जाल तर त्याला 2 दारं असतात वेगळ्या दिशेला. एक पूर्वेला असेल तर एक पश्चिमेला. पूर्वेचं दार समजा ग्राहकासाठी असेल की तिकडनं फक्त ग्राहकच येणार, तिथे ग्राहकाला, तिथे जो कोण माझा असेल स्वागत करणारा, स्वागतिका असेल किंवा दारातला वॉचमॅन असेल, त्या दाराने फक्त ग्राहकच येऊ शकतो. डी-एस कुलकर्णी पण येत नाही. मी मागच्या दाराने येतो, भले मला लांब पडेल. ग्राहकाला एवढं इम्पॉर्टंट द्यायचं असतं की डी-एस कुलकर्णी सुद्धा त्या दाराने येऊ शकत नाहीत. आणि मग अशा प्रकारची 2-2 दारं, ते रिसेप्शनचे प्रकार. नंतर अजून टॉयलेट, ग्राहक एवढा महत्त्वाचा आहे. ग्राहकाची टॉयलेट, वॉशिंग रूम वेगळ्या,
त्याच्या DS कुलकर्णी नाही जाऊ शकत, आमच्या टॉयलेट वेगळ्या. हे कशाकरता भिन्न होतं? तुमच्या स्टाफच्या सगळ्यांच्या मनात अरे ग्राहक हा खूप महत्त्वाचा आहे, केंद्रबिंदू आहे, त्याला किती महत्त्व द्यायचं. तर DS कुलकर्णी म्हणतात अरे जायचा आहे तर रस्ता वेगळा, त्याची जेवायची तर सोय केली पण जायचा आहे तर रस्ता त्याचा वेगळा, त्याच्यानंतर त्याच्यासाठीचे वॉशरूम वेगळे, टॉयलेट वेगळे. अशा प्रकारे तिथलं जे कल्चर आहे ते ग्राहकाभिमुख झालं आणि म्हणून तर जगभर DSK टोयोटा गाजलं. म्हणून तर सतत DSKना बेस्ट डीलर ऑफ द वर्ल्डचा आवाज घेतला आणि म्हणून तर आम्ही सगळ्या कामगिरीत सरस ठरलो, कारण कामगिरी कशावर ठरते तर ग्राहकांवर ठरते. अशा प्रकारचं डिझाईन करत करत आम्ही टोयोटा सुरू केली. मग ते वर्कशॉप त्या प्रकारे डिझाईन झालं. तिथलं अप्रतिम ट्रिमिंग, तिथली क्वालिटी, तिथे एअरकूल वर्कशॉप, त्याचे व्हेंटिलेशन, ग्राहकाच्या जेवणाची सोय, ड्रायव्हरच्या जेवणाची सोय, मेकॅनिकची सोय, सगळ्यांची सोय करताना अतिशय स्वच्छता तेवढीच परिणामकारक. हे बघून DSK टोयोटा भावदान मला असताना तुम्हाला आनंद वाटतो. जपानहून टीम आली, त्याने ट्रॉली बिली लावून शूटिंग केलं सगळं. अजून वर्कशॉपचं उद्घाटनच आहे. संपूर्ण वर्कशॉप सगळ्या यंत्रणेचं शूटिंग केलं सगळं तयार झाल्यावर आणि जगभर त्या क्लिप गेल्या. मला आठवत आहे 2010 सालापर्यंत जगात कुठेही टोयोटाचं वर्कशॉप काढायचं असेल, मग ते दुबई असो, अमेरिका असो, जपान असो, ऑस्ट्रेलिया असो, न्यूझीलंड असो, कुठेही असो, तर DSKच्या वर्कशॉपची मॉडेल वर्कशॉप म्हणून ती फिल्म दिली जायची, तो नकाशा दिला जायचा. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.